नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. वॉर्ड क्रमांक 19 मध्ये भारतीय जनता पार्टीने लंगड्या घोड्यावरती रेस लावली. प्रवक्ते संतोष पाटील. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक 2026च्या निवडणुकांमध्ये सांगलीमध्ये वॉर्ड क्रमांक 19 मध्ये भारतीय जनता पार्टीने काही उमेदवारांना काही गंभीर आजार झाले आहेत. ते नागरिकांमध्ये येऊ शकत नाहीत, मतदारांबरोबर बोलू शकत नाहीत, नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे मतदारांचे दुःख भावना कसं काय समजू शकणार. त्यामुळे भविष्यात अशी व्यक्ती निवडून आली की नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास खूप अडचणी निर्माण होऊ शकते आणि अशा उमेदवाराला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे. वॉर्ड क्रमांक 19 मध्ये भाजपाचे अनेक चांगले पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपाकडे उमेदवारीसाठी मागणी केली होती, परंतु त्यांचा विचार न करता हे गंभीर आजार असणाऱ्यांना किंवा कधी बोलू न शकणाऱ्या उमेदवाराला भाजपाने उमेदवारी दिल्यामुळे भारतीय जनता पार्टीने वॉर्ड क्रमांक 19 मध्ये लंगड्या घोड्यावर रेस लावलेली आहे असे सगळीकडे वॉर्ड क्रमांक 19 मधील मतदार बोलू लागले आहेत, असं प्रवक्ते संतोष पाटील यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये आपल्या भावना व्यक्त करून चारही उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन केलेलं आहे. आणि यावेळेला वॉर्ड क्रमांक 19 मधील महाविकास आघाडीचे, काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रत्येकी 2-2 उमेदवार हाताच्या आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आहेत. त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन केले. यावेळेला माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे उमेदवार माननीय युवराज गायकवाड, माननीय सुरेश बंडगर, माननीय गजानन मिर्जे, सौ कांचन भंडारे यांनी आपल्या भावना व्यक्त करून आम्हाला प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन केले. आणि यामध्ये प्रभाग क्रमांक 19 मध्ये अ मधून सौ कांचन मस्तान भंडारे यांचे चिन्ह आहे हात, ब मधून बंडगर सुरेश लक्ष्मण यांचे चिन्ह आहे तुतारी, क मधून सौ मिर्जे सविता गजानन यांचे चिन्ह आहे हाताचा पंजा, ड मधून गायकवाड युवराज शिवाजीराव यांचे चिन्ह आहे तुतारी आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे अशी विनंती प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी केली आहे. आणि यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे, रामभाऊ पाटील, ॲडव्होकेट श्रीकांत वांडरे, चंद्रकांत जगताप, राजेंद्र चव्हाण, ज्येष्ठ चित्रपट कलावंत अनिल निवटे, सर्जेराव गायकवाड, बाळू पाटील, प्रकाश खरगे, सविता खरगे, सुनीता राऊत, प्रियांका पाटील, संगीता नागरे, सुनील पादर भागातील अनेक नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मग फेरी करून आलो मी इकडे वार्ड क्रमांक 15 मध्ये 28 नमस्कार सर्वांना. नमस्कार. या ठिकाणी जमलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं वार्ड क्रमांक 19 मधील या घरगुती छोटीशी बैठक ठेवलेली आहे. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी भावी नगरसेवक माननीय युवराज दादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. तसेच सुरेश बंडगर माजी नगरसेवक, त्यांच्या पत्नी सौभाग्यवती या वार्ड क्रमांक 19 मधून उभा आहेत. तर या वार्ड क्रमांक त्यांचं मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. आमचे ॲडव्होकेट वांडरे वकील आहेत, तात्या आहेत, बाळू पाटील आहेत, आमचे सर आहेत, खरगे सर आहेत, या ठिकाणी असणारे हे आमचे पुष्कर सर आहेत. सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. दीपसे सर आहेत, सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि अजून काय लोक बऱ्याच ठिकाणी म्हणजे इकडं तिकडं त्यांच्या कामानिमित्त गेले, पण मी या भागामध्ये आम्ही बऱ्याच लोकांना पत्र दिलं, पण काही लोकांना जमलं नाही. जे लोक आले त्यांच्याकडे आपल्याला मेसेज हा व्हिडिओद्वारे झाला. तर सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही या छोट्याशा बैठकीमध्ये वार्ड क्रमांक 19 मधील चारही उमेदवारांना या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचं आहे. 2 तुतारी वाजवणारा माणूस आणि 2 हात असं 4 उमेदवार आहेत, 2 पुरुष 2 महिला. तर यामध्ये वार्ड क्रमांक 19 मध्ये आमचे युवराजदादा यांनी पाठीमागच्या वर्षी काय मी त्याचं अजूनही माझा ते डोळ्यासमोर चित्र आठवते की महापालिकेत जाऊन तुम्ही ते या विरोधात जे आंदोलन केलं त्याचं एक ह्या लोकांना किंवा ह्या परिसरातल्या लोकांना ते आंदोलन विसरता येणार नाही अशी ती घटना घडली होती की तुम्ही त्यावेळेला ती खरंच परिस्थिती म्हणजे असं काम करणारे लोक आहेत. मला काय वाटतं की भाजपचा आता दिलेले जो एक नगरसेवक आहे ते नगरसेवकावरती भाजपने म्हणजे लंगड्या घोड्यावरती रेस लावले असं माझं मत आहे. त्यांच्यात अनेक अजून चांगले उमेदवार होते, परंतु लोकांना फिरणारा, कायम आजारी असणारा किंवा भविष्यात 2 आजार म्हणजे एक गंभीर आजार असणारा उमेदवाराला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे. हे एक म्हणजे ज्या वेळेला एखाद्या
व्यक्ती काम आपल्या करण्यासाठी किंवा त्यांची मागणी करण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये जात असतोय किंवा त्यांना फोन करत असतो त्यावेळेला त्या उमेदवाराला बोलता येत नाही. त्या उमेदवाराला बोलता येत नाही, मावा खाऊन घासाबाद झालाय. अशा उमेदवाराला या भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे की म्हणजे त्यांची तब्येत चांगली राहावं, त्यांना सुख शांती मिळून त्यांचं आयुष्य चांगलं व्हावं हे आम्ही इच्छा करतो. परंतु आता एखादा आजार लागला असेल आणि अशा उमेदवाराला जर भारतीय जनता पार्टी उभा करत असेल तर तो लोकांजवळ पोहोचणार कसा, लोकांकडे जाणार कसा, लोकांचे म्हणणे मांडणार कसा. त्यामुळं अशा उमेदवाराला न देता त्याच्याबरोबर जे आमचे 4 उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करून आणि मला तर वाटतं युवराज दादा एवढी संधी आहे की तुम्हाला की तुमचा 1 नंबर आहे या चौघामधला, मग राहिलेले तिघे आपल्याला किती मतं कमी पडतील म्हणजे किती तुम्ही येणार नाही तो प्रचंड मताने येणार आहे, तुमचा विजय झालेलाच आहे. पण हे आपले 3 सुद्धा किती मताने येतात ते आपण बघूया. पण ह्या तिघांना आपण फाईट करण्यासाठी अजून आपल्याला राहिलेल्या 2-3 दिवसामध्ये सगळीकडे जाऊन काम करावं लागेल आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊन जे त्यांचं चिन्ह आहे 2 हात आहेत आणि 2 तुतारी वाजणारा माणूस ह्याचा प्रचार आपण घराघरात जाऊन करायचा आहे. तर राहिलेल्या 2-3 दिवसामध्ये 15 तारखेला आपल्याला मतदान आहे. ह्या भागातील असणाऱ्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांना जाऊन सांगा की या ठिकाणी आमचे 4 उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, तर त्यांना प्रचंड मताने निवडून द्या जेणेकरून भविष्य काळामध्ये या भागाच्या लोकांच्या कामासाठी त्यांच्या सुख दुःखात सहभाग होण्यासाठी हे आमचे निष्ठावान किंवा त्या नगरसेवकाला लायक असणारे आमचे लोक आहेत की भविष्य काळामध्ये नगरसेवकाचं काय काम असते की वाड्यात फिरणे. युवराज तर कायम ते ऑफिसमध्ये बसलेले दिसत असतात, लोकांच्या असतात. त्यामुळे त्यांचं मी एक कौतुक करतो की ती कायम भले पद असो नसो ते कायम त्या लोकांमध्ये असतात, कामं करत असतात. असे जे आमचे दुसरे 3ही उमेदवार आहेत. त्यामुळे ह्या 4 उमेदवार भाजपच्या आताची अशी परिस्थिती झाली आहे भाजपच्या उमेदवाराची काल इथं आलते आम्हाला तर एक मत द्या की असं विनंती करायला लागल्या की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला मागच्या पंचवर्षीमध्ये ज्या वेळेला 8-9 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली की निवडणुकीमध्ये जे भाजपचं वातावरण होतं ते आता अजिबात नाहीये. त्यामुळं ही निवडणूक लोकांनी हातात घेतली. त्यामुळे तिने किती पण पैसा वाटवू दे, त्यांना वाटलं डबल पैसा वाटायला, लोकांना डबल पैसा घ्या म्हणा आणि बटन आपला महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्या लोकांना आपण निवडून प्रचंड मतांना आणायचं. कारण ही आता जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे की आम्हाला भाजप नको, त्यांनी सगळं फसवलंय. पूर्वी आम्हाला खूप फसवलंय. लोक लंगड्या घोड्यावरती रेस लावलेली भाजप पार्टीने काय उमेदवार दिले आहेत असे गंभीर आजार असणारे, लोकांना फिरणारे, बोलता नाही येणारे. किती वैशिष्ट्य आहे बघा, एका उमेदवाराला बोलता येत नाही त्याला तुम्ही उमेदवारी देताय. हे म्हणजे किती म्हणजे निर्णयदायक आहे भाजपचं, हे काय लोकांना पटलं नाही. त्यामुळं भाजपच्या विरोधात या वेळेला प्रचंड विरोधी वातावरण आहे आणि आपले उमेदवार आपण गाफील न राहता अजून चांगल्या मताने कसे निवडून आणायचे त्याचे प्रयत्न करूया. याबद्दल सर्वजण आपण आला आमच्या विनंतीस मान्य देऊन आम्ही तात्याने कामाला लागलो होतो 2-3 दिवसापासून. आपण लोकांना बोलायचं इकडे तिकडे, आमचे वकील साहेब आहेत म्हणजे जर आपण जोड लावूया तर या भागातील लोकांना आले त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्याला चौघांना निवडून द्यायचंय अशी या ठिकाणी विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.